आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भयानक आहे हा माणूस. विक्रांतला अडकवण्यासाठी काका कुठल्याही थराला जाऊ शकतात. सगळ्यात आधी त्या निखिलला जाऊन थँक्यू म्हणायला पाहिजे आपण. हो यार, त्याने कळवलं नसतं तर आज काय होऊन बसलं असतं. त्याला पर्सनली भेटूया आणि थँक्यू म्हणूया. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता आपण जरा जपून राहायला हवं. नाही, मी काय म्हणतो, असं करण्यापेक्षा आपण त्या माणसालाच चांगली अद्दल घडवू, म्हणजे प्रश्न कायमचाच मिटेल ना. राजा, ही योग्य वेळ नाहीये. विक्रांत बरोबर बोलतोय. वेळ आली की आपण त्यांना चांगलाच धडा शिकवू. पण मग आता काय करायचं? काही नाही, आता आपण आपलं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं. तुम्ही आहात तर मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाहीये. गिरिजा, स्पेशली थँक्स टू यू. तू जर हे सगळं निस्तरलं नसतंस ना, तर आज मी खूप मोठ्या संकटात अडकलो असतो ग. विक्रांत रे, थँक्स काय म्हणतोयस? मी हे माझ्या प्रेमासाठी केलंय. पण खूप मोठी रिस्क घेऊन केलेस तू गिरिजा. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विक्रांत, कौतुक नको करूस रे. ते म्हणतात ना, प्रेमासाठी वाटेल तेच केलंय मी. आणि प्रेमात असंच एकमेकांचा हात घट्ट धरून पुढे जायचं असतं. जसं तुम्ही जाताय. बरं चल, निघू मी. हो, तू जा. घरचे वाट बघत असतील. मी येऊ का सोडायला? नाही नको, मी जाईल. गिरिजा, याचं काय करायचं? सध्या तरी माझ्याकडे असू दे, मी बघते काय करायचं. येऊ. गुड नाईट. गुड नाईट. हा हॅलो, काय असंच काय तू? अरे होय, तर मनानं तुका बाका भेटायची इच्छा झाली ना बाबा. घराकडे ये. काय तर अरे तुझे पैसे खाय पळान जातले, पैसे मिळतले ना तुका. घराकडे ये, मग भेटाया शिरला का ना. चल ठेव. निखिलचा मेसेज. रेश्माच्या बाबांनी त्या गुंडाला घरी बोलवलंय. विक्रांत, यार नको ना टेन्शन घेऊस. टेन्शन कसं नको घेऊ राजा. हा माणूस हात धुवून माझ्या मागे का लागला तेच कळत नाही मला. अरे सिंपल आहे, ते रिव्हेंज द बदला घेत आहे. नसकरी नको करू रे. बर सॉरी. अरे मला एवढंच म्हणायचं होतं की ते त्यांच्या अपमानाचा सूड उगवत आहे. काय रे, असं का बघतोयस? मी आपलं माझं मत मांडलं. नाही, करेक्ट आहे. करेक्ट आहे तुझं. हा, कसं असतं विक्रांत, एखाद्या माणसाच्या मनासारखं झालं नाही ना, तो त्या गोष्टीचा राग आपल्या मनात धरून ठेवतो.
पण मी काय वाईट केलंय त्याचं? अरे भाई, तूच तर वाईट केलंयस. त्याला त्याच्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावायचं होतं. तूच तर मेन हिरो होतास ना स्टोरीचा. बरोबर आहे. पण ते लग्न झालं का? नाही. करेक्ट. उलट त्याचा अपमान झाला आणि त्याची बदनामी झाली ती वेगळीच. त्याला वाटूच शकतं ना तू हे सगळं मुद्दाम करतोयस ते. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिंमत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. विक्रांत, तू सगळ्यांच्या समोर तू माझ्या पोरीचा अपमान केलास. मी तुका आयुष्यात कधीच माफ करूच नाही. विक्रांत, पण आपल्या मनात असं काहीच नव्हतं रे. हे तुला माहितीये, मला माहितीये, त्याला माहितीये का? म्हणूनच ते त्यांचं समाधान करण्यासाठी तुला त्रास देत आहेत. राजा, असं असेल ना तर गिरिजा म्हणते तसं प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे. हे बघ, तू नको काळजी करूस. आपण सगळं व्यवस्थित करू. बरं झालं यार, निखिलने वेळेवर ही गोष्ट आपल्याला कळवली. नाहीतर आज मी पोलिसांच्या ताब्यात असतो आणि माझी सगळी स्वप्न तिथेच संपली असती. विक्रांत, तू आता झालेल्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस. नाही, मी त्रास नाही करून घेते, यातून बोध घेतोय. कसला? हेच की जर परिस्थिती बदलायची असेल तर मला जास्त मेहनत करावी लागणार आहे. आणि यापुढे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. अरे वा मोरे साहेब, तुमका पैसे हवेत ना? मग पैसे काय पायान घेतालास काय? हात पुढे करा. हे घे पैसे. पैसे होतो का? पैसे होय. हो, पैसे मागितलं. काम धंदो काय करणार नाही, पैसे कसे आवश्यक भावाचे होय तुमका? हो, औषध काय बोलताय तुम्ही? मी माझं काम चोख केलाय. चूक केलंय? खोटा बोलतो परत खोटा बोलतोस? मी काय शाळेतला लहान पोरगा नाहीये मारायला. अरे नाही, तू मोठोस. दाढी बिडी तुका मोठोस ना तू. तुझं नाव काय? मोरे बाबू. मग तू मोठं कधी होतो नास? अरे त्या शाळेतल्या पोरांका डोक्या असतात, तुझ्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहेत. अहो पण शेट, काय झालंय काय? तुका माहितच नाही काय झालं आता? नाही माहित? अरे मग तर ड्रगचं पाकिट का नाही ठेवलंस तू? काय नाही ठेवलंस? अहो काही काय बोलताय? मी माझ्या हाताने दुकानात पाकिट ठेवलं होतं. तुझ्या हाताने ठेवलंस? हो. मग तर दुकानान खाल्ल्यान की तुझ्या बापाशीन खाल्ल्यान? हो शेट, काय पण बोल नका. एक तर माझं काम करणंच नाही, काय पण नको बोलू. माका छानपणा शिकवतोस तू? माका सांग, जर तू ता थैसर ठेवलंस तर त्या फूड इन्स्पेक्टरला तर कसा नाही मिळाला पाकिट? का नाही मिळाला? अहो कसं शक्य आहे? मी माझ्या हाताने पाकिट ठेवलं होतं. बरोबर बोलतोय तो. हेच पाकिट ठेवलं होतंस ना तू? बघ माय गिरिजा, तू इकडे कशा गेलं? आणि तुझ्या हातात काय? पिठी साखर कशा आणलं? पिठी साखर? तुम्हाला खरंच माहित नाही हे कसलं पाकिट आहे? नाही बा, माका कसं माहित असताना? असा कसलं पाकिट? हे तेच पाकिट आहे ज्यावरून तुम्ही याला ओरडत होता. तुम्ही त्याला सांगितलं ना हे पाकिट विक्रांतच्या दुकानावर ठेवायला? नाही बाय तुझं काहीतरी गैरसमज होता. विषय कसा, ह्या पाकिटाबद्दल मी बोललोय नाही. फूड पॅकेटा त्याची डिलिव्हरी होती. ह्या मेल्यानी बरोबर पॅकिंग नाही केल्यानी. मग मी बोलतलंय नाही काय? हे बघ, तुझ्या घराकडे जा, तू आमच्यामध्ये पडा नको. हा, किती खोटं बोलणार तो काका? मला सगळं माहिती आहे. गिरिजा, ह्याच चुकता तुझा. तुका वाटतं तुका सगळा माहिती आहे, पण तसा काहीच नसता शिरला का ना. आता तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी मला माहिती आहे की तुम्हीच हे पाकिट विक्रांतच्या दुकानात ठेवायला सांगितलं होतं. आणि विक्रांतवर हल्लाही तुमच्याच माणसांनी केलाय.
त्या बघ आता तू तोंडाक येत तर बोलतोस हा गिरजाबाई. मी काय बोलतेय हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहिती. आत्ताच सांगतेय, विक्रांतच्या आडवं यायचं नाही. आता गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. अगं बाय, मी कसं विक्रांतच्या आडवं येतोय? माझं काय संबंध? तुम्ही असं का करताय हे तुम्हालाच माहित हो काका. पण आता तुमच्या आणि विक्रांतच्या मध्ये मी उभी आहे आणि मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. वा 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 वा, मस्त भाषण केलंस. वा, आता निघ. भाषण नाही, चेतावणी आहे. आणि यापुढे माझ्या विक्रांतच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राखा, आता पुरावा नाहीये म्हणून सोडतीये मी, पण पुढच्या वेळेस असं होणार नाही हे लक्षात ठेवा. गे रे. बघितलं, मी माझं काम चोख केलंय. द्या माझे पैसे. पैसे होतो का? पैसे पैसे होतो का? अहो, मार नका. अहो, मारताय कशाला? तुझ्यामुळे अहो, मारताय कशाला? अजून कशा आल्या नाहीत ताई? तिथंच तर टेन्शन आलं आता. खूप उशीर झालाय हो. एक फोन करून तरी कळवायचं ना. आता काय करायचं? वहिनी, तुझा आराम कर. मी जागाच आहे, ती आल्याशिवाय झोपणार नाही. तुझा बरं ठीक आहे, पण मी पण आहे जागी. ताई आल्या की मला आवाज द्या. हो, हं? तुझा आराम कर. उचल ना ताई. काय फोन का नाही उचलत आहे? फोन पण नाही उचलत आहे यार. अगं ताई, किती उशीर. तुला कधीपासून मी फोन करतोय, एक फोन तरी उचल ना माझा. मला सांग तरी, तू कुठे गेलीस, काय गेलीस? कधीपासून आम्ही काळजी करतोय आणि अचानक का निघून गेलीस? सांगायचं तरी काय प्रॉब्लेम? 2 मिनिटं सांगते. देख सांगते. तू जेव्हा मला फोन केलास तेव्हा मी एका वेगळ्या अडचणीत होते. आता कसला प्रॉब्लेम? सगळं सांगते. मी आज रेश्माच्या बाबांना फोनवर बोलताना बघितलं. काय बोलत होते ते? विक्रांतच्या विरोधात नवीन कारस्थान करतायत ते. विक्रांतच्या दुकानात ड्रग्सचं पाकिट ठेवणार आहेत ते. काय? मी आता त्यांना फूड इन्स्पेक्टरला टिप देताना ऐकलं. आम्हाला खबर मिळाली आहे तुमच्या चहामध्ये अंमली पदार्थाची भेसळ असते. मला असं वाटतं तुमचा गैरसमज झालाय. अहो, चहामध्ये गैरसमज आहे का आणखीन काय? ते दुकानाची झडती घेतल्यावर कळेलच. अहो पण तुम्ही बाजूला व्हा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. साहेब, काहीच नाहीये. निखिलचा मेसेज. रेश्माच्या बाबांनी त्या गुंडाला घरी बोलवलंय. हेच पाकिट ठेवलं होतंस ना तू? हे तेच पाकिट आहे ज्यावरून तुम्ही याला ओरडत होता. आत्ता तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी मला माहिती आहे की तुम्हीच हे पाकिट विक्रांतच्या दुकानात ठेवायला सांगितलं होतं आणि विक्रांतवर हल्लाही तुमच्याच माणसांनी केलाय. आणि यापुढे माझ्या विक्रांतच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राखा. काय? काका चक्क या थराला पोहोचलेत? हो, विक्रांतला त्रास देण्यासाठी ते काहीही करू शकतात. ओ माय गॉड. ताई,
आपण पोलीस कंप्लेंट करूया. हे बघ, आता शांत बसून काय उपयोग नाहीये. कशी करणार आहोत पोलीस कंप्लेंट? आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये त्यांच्या विरुद्ध. अगं ते ड्रग्सचं पॅकेट असेल ना. गौरव, ते पॅकेट जरी आपल्या हाती लागलं तरी त्यावरून हे सिद्ध होत नाही की ते पॅकेट काकांनीच ठेवलं होतं. उलट त्या पॅकेटवरून ते आपल्यालाच अडकवू शकतात. ते मग तो माणूस ज्याने ते पाकिट दुकानात ठेवलं, तुला काय वाटतं, तो त्याचं तोंड उघडेल? हा, वाटत तर नाही. जास्त पैसे दिले तर कोणीही पलटेल. ताई, आपण जे करायचं म्हणतोय ते जरा कठीण आहे, पण काहीतरी करायला हवं ना. काहीतरी तर करावं लागेलच. तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? मी आता त्यांना 4 शब्द सुनावलेत. काही दिवस गप्पा बसतील ते, पण काहीतरी परमनंट सोल्युशन काढावं लागेल. हा, तसं झालं तर बरंच होईल, पण त्यावर काहीतरी कायमचं सोल्युशन काढायला हवं. ताई, तू आता जेवून घे, आराम कर. आपण बघूयात काय करायचं नाही. आत्ताच सांगतेय, विक्रांतच्या आडवं यायचं नाही. आता गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवा. पण आता तुमच्या आणि विक्रांतच्या मध्ये मी उभी आहे, आणि मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहितीये. आणि यापुढे माझ्या विक्रांतच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर याद राखा, आता पुरावा नाहीये म्हणून सोडतीये मी, पण पुढच्या वेळेस असं होणार नाही, हे लक्षात ठेवा. ह्या सगळा गिरिजापर्यंत गेलाच कसा? नक्कीच कोणतरी असा जो गिरिजाक मिळलेलो हा. रजनी तर हैसर नाया, रोहन असा काय करीत असं वाटत नाही. आणि रेश्मा त्या गिरिजाक पाण्यात बघता, मग रवलो कोण? निखिल? आता 100% माझ्यावरच डाऊट येणार. मी गिरिजाला काहीच सांगितलं नाहीये, असंच नाटक आता मला करायला लागेल. बी रेडी निखिल. अरे ए, हायचे सगळे बातमी गिरिजाक तू देतस? अरे काय विचारतोय मी? बोल ना, बोल. बाबा, काय बोलताय तुम्ही? कसल्या बातम्या? गिरिजाला काही सांगायचं होतं का? माझ्या समोर जास्त नाटका करायची नाही. ह्या घरात फक्त एकच नट सम्राट, आणि तो मी असय. शिरला का नात? काय बोलताय तुम्ही? मला खरंच काही कळत नाहीये. मला कळेल असं काहीतरी बोलाल का? म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय ह्याच्यातलं तुका काहीच माहित नाही? नाही, अहो तुमची शपथ, मला खरंच काही माहिती नाही. बघ, माझी शपथ घेऊ नको आणि माझ्या बरोबर वाकड्यात जाऊ नको. तू वेळ पडलो ना तर माझ्या पोरीचं पण कपाळ मोक्ष करू मी मागे पुढे बघूच नाही. शिरला का ना? बाबा, गप, एकदम गप. फुकटचा गिळाक मिळता ना, मग त्या गिळ ना आणि घबराव ना. कसं सांगता? भाऊ, नाश्त्याला पोहे करू?
हो चालेल. येऊ का? अरे विक्रांत ये नाही ये गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं बस तू चहा टाकते मी. नाही थांबा, आज आपण सगळे एकत्र चहा घेऊया. ताई बघ कोण आलंय. पाय बरं आहे ना? हो विक्रांत आता आले सगळे. आता चहा ठेवू का? वहिनी थांबा, आज माझ्या हातचा स्पेशल चहा घ्या. बसा तुम्ही, बसा. तू पण माझ्या हातचा चहा घे, लगेच पाय बरा होईल बघ. ओके डन. हा एवढा चहा. एवढा नाहीये, वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा आहे. वाव, म्हणजे आज वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा प्यायला मिळणार आहे. हा, नाही वेगवेगळे फ्लेवर्स म्हणजे काय एक्झॅक्टली, नेमकं काय मला नाही कळलं. सांगतो सांगतो सगळं सांगतो. हे बघा, चहा ना कुठेही मिळतो बरोबर, पण त्यात युनिक काय म्हणजे जे फक्त आपल्या दुकानावर मिळेल, कळतंय? म्हणून हे वेगवेगळे फ्लेवर्स जे फक्त आपल्या दुकानावरच मिळतील.